कुरुंदवाडला 10 तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस देणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. जयसिंगपूर येथे नूतन बस स्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रसाधनगृहे मोफत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला जाईल. तसेच शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला 10 बसेस तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस देण्याची घोषणा केली. कोल्हापूर विभागाला एकूण 120 नवीन बसेस देण्यात येणार असून जयसिंगपूर बस स्थानकाची इमारत दुमजली उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षात तात्काळ निधीची तरतूद केली जाईल. बस स्थानकात दर 4 तासांनी स्वच्छता, रात्री थांबणाऱ्या बसची यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून स्वच्छता आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सर्व निर्णयांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. 2 कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या जयसिंगपूर येथील नूतन बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा नामदार सरनाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी फीत कापून नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. स्वागत जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले. प्रास्ताविक एसटी महामंडळाच्या अमृता ताम्हणकर यांनी केले. यावेळी बोलताना नामदार सरनाईक म्हणाले, जयसिंगपूर हे शहर केवळ व्यापारी केंद्र नसून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारे शहर आहे. या पार्श्वभूमीवर अशा विकसित शहरात आधुनिक बस स्थानक उभारणे ही महत्त्वाची पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. भविष्यात एसटी सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी परिवहन विभागासमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. जयसिंगपूर हे 4 जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाहतूक आणि प्रवासी सुविधांवर मोठा ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले. बस स्थानकाला सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत अर्थात कंपाऊंड उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बस स्थानक परिसरात यात्रीकरू व प्रवाशांसाठी यात्री निवास उभारण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे या मागणीची विवेचन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. कार्यक्रमास हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे, उद्योजक अण्णासाहेब चकोते, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, अमरसिंह पाटील, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पंचायत समिती सदस्य सीमा म्हैसाळे, दीप्ती जाधव, मिलिंद भिडे, अमरसिंह निकम, राजेंद्र नांद्रेकर, धनाजी जगदाळे, सतीश मलमे, जयपाल कुंभोजे, अर्चना अडगाणे, रमेश येळगुलकर, रणजितसिंह निंबाळकर, कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, अभय देशमुख, अनिल मेहतर, बिस्मिल्ला सय्यद यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अभय देशमुख यांनी मानले. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर. त्या ठिकाणी कचरा कुंडी सुद्धा आम्ही देतोय. त्या कचरा कुंडीमध्ये टाका आणि एसटी महामंडळाला एवढी मदत करा. त्याचबरोबर दुसरी महत्वाची सूचना, 1 जून एसटी महामंडळाचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनापासून साफसफाई ही तर आम्ही करणारच आहोत, परंतु जे काही शौचालय आहे, आज सुलभ शौचालय आहे परंतु त्यांना नोटीस दिलेले आहे, त्यांना आम्ही खाली करणार आहोत आणि सर्वसामान्य प्रवाशांना, आम्हाला महिलांना आणि पुरुष मंडळींना 1 जून पासून प्रसाधनगृह हे मोफत एसटी महामंडळानं केलेलं आहे. त्यामुळे प्रसाधनगृहामध्ये कोणाला पैसे मोजायची गरज नाही, अशा पद्धतीचं एक निवेदन आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला करतो. परत एकदा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्या लोकप्रतिनिधींचं कौतुक करतो आणि मला या ठिकाणी आमंत्रित करून बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जयसिंगपूर शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनकपित्यांच्या नावावर जवळपास 110 वर्षापूर्वी हे शहर वसवलं आणि हे शहर एक व्यापारपेठ म्हणून ही जे नगरी प्रसिद्ध व्हावी ह्या हेतून या शहराचा जन्म झाला.
आणि सांगलीला पर्यायी व्यापारपेठ होत असताना आज जयसिंगपूर शहर हे एकंदरीत कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल किंवा रत्नागिरी असेल, या सगळ्यातलं मध्यवर्ती शहर म्हणून आज जयसिंगपूर शहर हे नावारूपाला आहे. साहेब, हे जयसिंगपूर शहर एक ब वर्ग नगरपालिका आहे, पण महामंडळ कोल्हापूर विभाग यांच्या मार्फत जयसिंगपूर बस स्थानकाचे लोकार्पण सोहळा आज ज्यांच्या हस्ते पार पडला ते सन्माननीय प्रतापरावजी सरनाईक साहेब